आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल चाहे दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा, असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो. जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे, पण अननेसेसरी माझ्या कुटुंबाची, माझ्या सर्व परिवाराची आणि माझ्या मुलाची जी बदनामी करून जर कुणी माझ्यावर अन्याय करत असेल, तर जर चुकीच्या पद्धतीनं कुणी काय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस काय कारवाई करणार ही त्यांनी पोलिसांनी कळवलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी असेल. धनंजय मुंडे मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात काल सभागृहात म्हणतात आहेत की या सगळ्या हत्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते माजी मंत्री आणि तुमच्या जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे बोलतात. हो, काय मग आम्ही कुठं नाही, माझी तीच मागणी आहे ना, मी खाली सांगितलं, ती जी म्हणते तीच माझी ती जर म्हणत असते म्हणून नाही, त्याच्या अगोदर मी मागणी करतो, ते नंतर करतो. मी त्याच्या अगोदर मागणी केली, त्यानं नंतर केली, मी अगोदर मागणी केली. त्याच्यामुळे तो काय म्हणतो त्याचं जाऊ द्या, त्याच्या काय मला काय, मी मागणी केली त्याची चौकशी करा म्हणतो. मी ते भडकावायचं काम करत नाही, मी लोकांना शांत करून लोकांना न्याय मिळवायचं काम करतोय. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याची हत्या झाली, त्या हत्या झाल्याच्या नंतर ते कुटुंबाला कुठल्या ह्याच्यात जात असेल त्या कुटुंबाला सहकार्य झालं पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि खरंच माझा मुलगा त्याच्यात असेल ना तर शासनानं सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे. मी त्याच्याबरोबर 100% त्या गोष्टीला तयार आहे. मी म्हणजे सुरुवातीला माझं नाव आलं ती का बाजूला निघलं, पुन्हा मुलाचं का आलं आणि आता मुलाचं आलं ते बी करू द्या तपास. मी तर म्हणतो माझा मुलगा तिथंच आहे, की मी काय पळवून लावलं नाही कुठं, माझ्या घरीच आहे. आज मी कुठले लग्नाचे ह्याचे जे कार्यक्रम मी जायला पाहिजे तर माझा प्रतिनिधी म्हणून तिथं जातोय, तो आज कार्यक्रमात आहे, त्याला काय असेल ते चौकशी करा. माझ्या घराचे CCTV घेतलेत, कॉल डिटेल्स CDR काढलेत, माझे सुद्धा CDR काढायचे असले तर SP साहेबाला सांगितलं माझ्या फोनचे सुद्धा CDR, तुम्हाला काय देणं कुठं अडचण असेल तर मी तुम्हाला तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना परमिशन देतो, तुम्ही माझे पण CDR काढा. कारण खासदाराचे CDR काढताना काही थोडं त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, बंधन आहे, ती घेता येत नाहीत परमिशनशिवाय, तर मी परमिशन देतो, घ्या. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं तुम्ही आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी म्हणून धरून ठेवलेला होता. परंतु आता मात्र विलास गुले हत्या प्रकरणात तुमच्यावरती कुठेतरी राजकारण सुरू आहे. मी आज पण जे घटना बीड जिल्ह्यात घडतात त्या प्रकरणात मी सांगतोय, मी त्यावेळेसही सांगितलं दोषीवर कारवाई झालीच पाहिजे. आज पण मी म्हणतो दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आज माझा स्टँड वेगळा आहे, आज ही या समाजाचा आहे, आज ह्या गावाचा आहे, म्हणून माझा स्टँड काही वेगळा आहे. आज माझ्या मुलाचं नाव त्याच्यात आलं, माझं त्याच्यात नाव आलं, तरी मी म्हणलोय की नाही ही चुकीचं आहे म्हणत नाही. मी तुम्ही करा, तुम्हाला अधिकार आहे, राईट्स आहे. लोकसभेमध्ये तुम्हाला लोकतंत्रमध्ये तुम्हाला लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे. या लोकशाहीच्या अधिकारामध्ये तुम्ही करू शकता, करा. संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही त्याच्याप्रमाणे मागणी कराल, त्याची चौकशी होईल. मला त्याच्यावर काय बोलायचं, माझ्यावर सोडवणारे कोण आहेत, उगवणारे हो काय उगवायचे त्यांनाच बघू द्या. मी आहे, मला ह्यांचं सगळं माहीत आहे. अंडे पिल्ले काय ही कोण आहेत, ती त्यांचं काय करतात, चेतावणीपर भाषणं कोण करत आहे, लोकांना पेटवतोय कोण, सांगतोय कोण, मी येतोय म्हणतोय कोण. तुला रात्रीच्या कामातून दिवसा यायला सवड भेटली पाहिजे ना. हां, तू आमच्यावर कशाला काढतो, माझं काढताना तुझं बघ. तुला 25 वर्ष कधी ह्या पट्ट्यानं मदत केली त्या हे कर आणि बंद तर माझ्याकडे बोट कर. तुला पण मुलं आहेत, लेकरं आहेत, मला पण आहे. माझ्या लेकरापर्यंत गेला ना तुला भागवितो उद्या. आता तुला काय भीती वाटते का, माझे लेकरं चांगले आहेत तिचं कुणाला वाईट वाटतं काय. माझे लेकरं कुठले व्यसनी नाहीत, दारू पित नाहीत, ड्रग्ज घेत नाहीत, बाकीचे काय वाह्यात धंदे करत नाहीत म्हणून वाईट वाटते काय. परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही तुमचे पाप फेडाल आणि आमच्या नावावर बिल फाडाल तर ते सोपं जाणार नाही. तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये बजरंग सोनवणे काय दिसेल. अरे तुला 9 मध्ये तिकीट देवा म्हणून मुंडे साहेबाचे पाय धरून 10 मिनिट धरून ठेवणारा हा बजरंग सोनवणे. कैलासवासी मुंडे साहेबाचे पाय अक्षरशः धरले, पाय 10 मिनिट सोडले नाहीत. साक्षीदार आहेत 2, त्याच्याबरोबरच फिरतेत नारायण शिंदे आणि राजपाल लोमटे, दोघं होते, मी पाय धरून होतो. आम्ही अरे त्याच्यामुळे एवढं करत असताना तुम्हाला माझ्या मुलाला अडकवायचा प्रयत्न करून पेटवता, त्यांनी सांगायला पाहिजे होता जर दोषी असेल तर दोषीवर कारवाई करा. तो राजकीय दबाव येतो, मग तो कुणाचा राजा, माझा राजकीय दबाव. मला आनंद आहे, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे आणि माझा दबाव जर पोलीस घेत असले, मला आनंद आहे माझ्या कर्तृत्वावर. विरोधी पक्षाच्या खासदाराचा पोलीस दबाव घेतात आणि तो सत्तेतला आमदार म्हणतो बळच का मुख्यमंत्र्याला गळा पडतो, बळच. जर तुझं ऐकत नसले तर मला आनंद आहे, माझा ऐकते. धन्यवाद.
परंतु हीच लोक तुम्ही ज्यांच्यावरती टीका करतात तीच लोक मात्र सभागृहात आवाज उठवतात या हत्या प्रकरणाच्या संदर्भात. हे काय नक्की? हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं काय विचारायचं हे मला जायचं नाही. सभागृहात बोलताना सुद्धा बोलू नको म्हणत होते तिथंच. पुन्हा हे अडचण ही विषयापेक्षा बोलत होतो नाही मला बोलायचंय माझं असं करून पेटवायचंय ना म्हणून बोलतोय. पुन्हा शिंदे सभेत जाऊन इकडं बोलायचं तिकडं पाया पडायचं असे धंदे करतायत. बघू ह्यांचं बघतो मी, काही चिंता करू नका. ये देखो मैं यही बोल रहा हूँ कि मेरा बेटे के नाम इसके अंदर आ रहा है तो ठीक है आने दो. जो पुलिस है पुलिस ने उसका निष्पक्ष जांच करना चाहिए. जांच करके जो भी सामने आया वो पब्लिक के सामने देना चाहिए. सीडीआर वगैरह भी निकालने दो ना. और क्या है उसमें करने, उसको डर क्या है, करने दो उसको. मैं तो बोलता हूँ पुलिस को जो भी चाहिए वो हेल्प करेंगे हम. मैं करूँगा, मेरा बेटा करूँगा, मेरा फैमिली पूरा करेंगे और मेरा पूरा जितना कार्य करता है जो पूरा मेरा पार्टी के साथ हम पुलिस को सपोर्ट करेंगे. पुलिस को जो जांच करनी है करने दो. टारगेट किया जा रहा है. ये देखो आप सब जो क्वेश्चन पूछ रहे हो वही आपको सबको पूछा. सबको मीडिया का मालूम है, सब लोगों को मालूम है, सबको मालूम है. लेकिन मैं यही रिक्वेस्ट करूंगा आप सबके सामने जो भी ये चीज़ हो गई ना उसी के लिए जो भी कोई जिम्मेदार है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. आज बात करें शिवसेना यूनिटी की, उनके एमसी आज ओम बिरला स्पीकर से मिलने वाले हैं दिल्ली में. कैसे देखते हैं? नहीं, मुझे ये लोगों के बारे में कुछ पता नहीं है. मैं दूसरी पार्टी के एमपी के बारे में कुछ बोलने के लिए मेरा हक नहीं है. मेरा वो अधिकार ही नहीं और बोलूँगा ही नहीं. मेरे पार्टी का बात बोलिए या मेरा कुछ बात है तो बोलिए. मैं दूसरी के ऊपर बात नहीं करूँगा. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न विचारतो. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे, परंतु 12.5 लाख शेतकऱ्यांची नावं देखील पॉजमध्ये मागलेली सोडालेली आहे आणि त्यांना देणार पण नाही असं सांगतात. तर तुम्ही विरोधी पक्षनेते खासदार जे असले पवार साहेबांचे शिलेदार जरी असले तरी तुम्ही समाधानी आहात का? हे बघा, कर्जमाफीच्या बाबतीत मी एकच सांगा, शेतकऱ्यासाठी कर्जमाफी द्यायची. गव्हर्नमेंट कुणाचं आहे, या सरकारमध्ये काय निर्णय होते त्याच्यापेक्षा महत्त्वाचं शेतकरी कुणाचं आहे तर सर्वांचा आहे. शेतकरी हा आपल्या देशामध्ये बळीराजा, आपण कृषीप्रधान देश म्हणतो. या शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि या शेतकऱ्यासाठी कुठला जाचं काठी बिटी काय नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला कसे दिले हो निवडणुकीच्या टायमाला? काहीच केले. 80 लाख बोगस आहेत म्हणून सांगता तुम्ही जाता. बरं माझ्या शेतकऱ्याला जाऊ द्या ना. काय तुम्ही तुमचं शासन आहे, तुमचे बँक आहे, तुमचं सरकार आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी बँकेत ज्यांच्याकडे कर्ज दिसतं ज्या शेतकऱ्याच्या नावावर त्याचं माप आणि त्याला लगेच खात्यावर पैसे 2007ला पवार साहेबांनी जशी केली म्हणजे जे केंद्राचे पैसे दिले आणि ज्याच्या नावावर कर्ज आहे त्याच्या नावावरचं त्याचा 7/12 कोरा म्हणून त्याला डायरेक्ट पैसे पाठवले. त्याला काय थंप नाही, कुठं काही नाही, कुठली चौकशी नाही, काय नाही. आजही बँका तुमच्याच आहेत. 90% नाही 99% बँका तुमच्याच आहेत. केंद्र शासन नॅशनलाइज बँका तुमच्याच आहेत. त्याच्यामुळे तुमच्या म्हणजे शासनाच्या. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना सर्व हे पैसे देऊन टाका. त्याच्यामुळे कर्जमाफी अशी दिली तरच शेतकरी समाधानी होईल.